हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता ना मी आमच्या शेतात इले असतोय। तर तुमका सगळ्यांना माहितीच आहे, काल आम्ही ना तरव पेरलो आणि आम्ही तरव पेरूचं कारण असं होतं की 2 दिवसापूर्वी पाऊस लागत होतो, त्यामुळे आमका असं वाटलं की पाऊस आता कंटिन्यू चालू झालो, म्हणजे पाऊस आता रोजच लागत, म्हणून आम्ही काल भात पेरला। पण आम्ही भात पेरणी केल्यानंतर पावसाने पूर्ण पाटच फिरवल्या। आज दिवसभर पाऊस लागत नाही आणि त्यामुळे पाखरं असतात ना, ती शेतातला भात सगळा खाऊच्यासाठी येतात आणि ती सगळा भात खाऊन टाकतात। त्यामुळे आमका भात राखूसाठी कोपऱ्यात येऊचा लागता, म्हणजे आम्ही लवकी पाखरांगा हाकलो होतो आणि आम्ही असेपर्यंत पाखरा असत नाही, आमची पाठ फिरली की ती पुन्हा येतात आणि सगळा भात खातात। त्यासाठी ना सध्या आमका सकाळ दुपार संध्याकाळ आमचं हे एकच काम आहे की एकच आमची ड्युटी आहे पाखरांगा हाकलवची। तर आता जोपर्यंत भात रुजत नाही ना तोपर्यंत रोज ह्याच करूचा। काही आई थांबली होती, त्याच्यानंतर दुपारी थोडा वेळ पप्पा येऊन थांबले होते आणि आता 3 वाजता मी इलय असतोय आणि आता 6:15 वाजले आणि आता मी म्हणजे आता 7 वाजता काळोख पडता, मग 7 वाजेपर्यंत थांबन आणि मग त्यानंतर मग मी घरी जाईन। बघूया आता पाऊस कसा काय करता, तो पाऊस इलो तर मग चांगलाच मग पाखरांगा भात तेवढा खाऊक न्यायचा नाही, पण पाऊस नसलो तर मग सगळी पाखरां मग कोपऱ्यांमध्ये गर्दी करतात भात खाऊच्यासाठी आणि जर त्यांनी भात खाऊन टाकला नाही असं तर मग तरव सगळं पातळ रुजतलो, हवं तसं तरव रुजायचं नाही, त्यात पाऊस पण कमी त्यामुळे बघूया आता काय होतं। आता देवाक काळजी। तरव वगैरे आपण म्हणतो पण तेवढा सोप्या नाही सगळा, खूप कठीण ही अशी काळजी घ्यायची लागतं रोज येऊन, तरच तो तरव रुजतलो आणि तर मग पुढची कामं सगळी होतली शेतीची। शेतावर इले तर म्हटला व्हिडिओ करूया, तुमका पण दाखवूया की कसा भात राखूचा लागतात, तुम्ही पण अनुभवा। तर चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून माका नक्की सांगा।